जाऊ दे. झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांपुढे लागेल असणाऱ्या वेळेचा ते रीत कापून या बहुउद्देशीय मातेला लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. सर्वांनी जोरदार तालीमध्ये स्वागत करायचं आहे. खरी अर्थाने या सभागृहाचं जे उद्घाटन सोहळा आहे, लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब आणि सुनील ठाकरे साहेब यांच्या शुभारंभाचे रीत कापून होत आहे. सर्वांनी जोरदार आवाज देत आहे. मी खासदार साहेबांना विनंती करतो आणि त्यांच्यासोबत सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धर्मात करायच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती आगमन होत आहे. आपल्या सर्वांचे भारतीय खासदार साहेब आणि श्री सुनील ठाकरे साहेब मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर त्यांच्यासमोर आलेले मान्य श्री बाबाजीराव जाधव साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. मान्य श्री अजय शिरवडकर साहेब यांना देखील विनंती आहे त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच मान्य श्री सत्तू कदम साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच त्यांच्यासोबत आलेले सर्व या पक्षाचे कार्यकर्ते यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच चाइल्ड वेलफेअर सोसायटीचे सर्व आमचे पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेच्या पर्यवेक्षिका, तसेच शाळेचे सीईओ मान्य श्री शाहबुद्दीन सरकार सर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व जे पदाधिकारी आहेत, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षाचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा विनंती की आपण समोरच्या खुर्चीवरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच गुरुज गावाचे सर्व आमचे सन्मानित ग्रामस्थ मंडळी यांना देखील विनंती की त्यांनी आपण या हॉलमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आज खऱ्या अर्थाने मान्य श्री सर्वांचे लाडके खासदार साहेब यांच्या शुभारंभाचे या बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा हा संपन्न झालेला आहे. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच जे मागे उभे राहिलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या खुर्चीमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. चाइल्ड वेलफेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सुस्वागतम, स्वागतम, सहर्ष स्वागतम. रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे दिशादर्शक दिग, विकासाचे शिल्पकार आणि जनतेच्या विश्वासाचा मजबूत आधार असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब आणि श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचं सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, ते स्थानापन्न झालेले आहे. आज त्यांच्या शुभ हस्ते या बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. रायगढ़ की मिट्टी में जिनका नाम लिखा जाता है, रायगढ़ की मिट्टी में जिनका नाम लिखा जाता है, विकास का हर सपना जिनके हाथों साकार होता है. कुर्सी नहीं जिम्मेदारी है जिनकी पहचान, कुर्सी नहीं जिम्मेदारी है जिनकी पहचान, वही हमारे सुनील तटकरे साहेब खासदार. सर्वांनी जोरदार आहे. मी विनंती करतो आमच्या चाइल्ड वेलफेअर सोसायटीच्या चेअरपर्सन मान्य सौ हलिमा परकार मॅडम यांना विनंती करतो की तटकरे साहेबांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी तटकरे साहेबांचं स्वागत व सत्कार होत आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत होत आहे आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब, रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब सुनील तटकरे साहेब यांचं स्वागत होत आहे. आपल्या शाळेच्या आपल्या संस्थेच्या चेअरपर्सन नागेशो हलिमा परकार यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी प्रतिमा देऊन स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या ठिकाणी स्वागत
पाटील रत्नागिरी त्यांच्या देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. मी विनंती करतो मान्य हलिमा प्रकाश माळीना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत व सत्कार करायचा आहे. मान्य श्री बाबाजीराव जाधव साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रत्नागिरी सर्वांनी स्वागत झालं पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आपल्यातच एक मान्य श्री अजय शेठ गिरवटकर साहेब विनंती करतो मॅडमला की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी स्वागत व सत्कार करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य श्री सचू कदम साहेब त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. विधानसभा क्षेत्राध्यक्ष दापोली त्यांचं देखील मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत व सत्कार सोहळा होत आहे. मान्य श्री सचू कदम साहेब सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आपण स्वागत व सत्कार करूया. कृपया काळा वाजायला कंटिन्यू करू नका. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. नंतर त्यांच्या समवेत आलेले साधनाताई भोसरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. मी विनंती करतो महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई भोसरे यांचं देखील या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार होत आहे. आपल्या संस्थेच्या चेअरपर्सन मान्य हलिमा मॅडम यांच्या शुभांश या ठिकाणी होत आहे. सर्वांनी दोघा काय होत आहे. त्यानंतर तालुका अध्यक्ष संजय जाधव यांचं देखील या ठिकाणी मी शाबूसरांना विनंती करतो. संस्थेचे सीईओ मान्य श्री शाबुद्दीन प्रसाद सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार त्याच्यासाठी तालुका अध्यक्ष यांच्या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. मान्य श्री शाबुद्दीन प्रसाद सर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद सर. तसेच मान्य बेलोसे मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करतो आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य मनीषा धोत्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. तसेच व्यासपीठावरचे मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचं आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आणि मॅडमला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्वांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच या कार्यक्रमानिमित्त सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी या ठिकाणी मिठाईचं वाटप केलं जात आहे. ही मिठाई ग्लोबल टुरिशियन यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील धन्यवाद. अशा पद्धतीने व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य मनीषा धोत्रे मॅडम या ठिकाणी स्वागत करीत आहे. मी आपल्या शाळेच्या चेअरपर्सन मान्य हलिमा प्रसाद मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
हॅलो. माननीय सुनीलजी तटकरे साहेब, खासदार, आपले सर्वांचे लाडके अजय सर बिरवटकर, सर्व व्यासपीठ, माननीय व्यासपीठ, विद्यार्थी, माझे सर्व कार्यकर्ते, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे सर्व कार्यकर्ते, उत्स्फूर्तपणे आपण इथं जमलेला आहात, त्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपल्या शाळेला सुनीलजी तटकरे साहेबांनी एवढ्या व्यस्त त्यांच्या शेड्यूलमध्ये भेट दिलेली आहे, छोट्याशा गावामध्ये, छोट्याशा शाळेमध्ये, आणि त्यांनी दिलेल्या आपल्या सभागृहाचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते होतंय. हा आपल्यासाठी मोठा निर्णय आहे. आणि हे सर्व शक्य झालंय, हे सर्व शक्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे सर्व शक्य झालंय आपल्या बिरवटकर साहेबांमुळे. बिरवटकर साहेब हे आपल्या शाळेला आता मला वाटतं दत्तक घ्यायला काही हरकत नाही. त्यांनी आजपर्यंत आम्ही जे जे मागणी केलेली आहे त्यांनी पूर्ण केली, कधी नाही म्हणून त्यांचा शब्द नाही. तेव्हा खासदार फंडातून जास्तीत जास्त फंड ते आपल्या शाळेला देतील. बराचसा आपल्या शाळेचा उद्धार करायचा आहे, आपल्या शिक्षकांचं सॅलरीचं हे वाढवायचं आहे. आणखी आता 40 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांना माहिती आहे की ही शाळा गावातील महिला चालवतात आणि त्यामुळं त्यांचा सपोर्ट, त्यांचं लक्ष आपल्या शाळेकडनं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा ते आपल्याकडे काही मागतील तेव्हा सरळ हस्ते आपण त्यांना द्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेसाठी ते उभे राहणार आहे. सर्वांनी दिला मनाने त्यांचं काम आपण करूया. आणि मी त्यांना शब्द देते की माझे विद्यार्थी, माझे यंगस्टर, ग्लोबल, त्यानंतर आपले सर्व त्यांचं काम करते. तटकरे साहेब खूप खूप आभार तुमचे. याच्या पुढे सुद्धा आम्हाला अशीच मदत करा. तुमच्या विकास फंडातून आमच्या जेव्हा आमचे साहेब मागतील तुमच्याकडे तेव्हा मागणी पूर्ण करा, एवढीच विनंती करून 2 शब्द सांगतो. धन्यवाद. बोलतायच. चाइल्ड वेलफेअर सोसायटीचे आयडियल हायस्कूल आणि पालशेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स या संस्थेच्या बहुउद्देशीय शैक्षणिक सभागृहाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून हे आपण बहुमूल्य काम या संस्थेचं केलेलं आहे, ते आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय बाबाजीराव जाधव साहेब, सन्माननीय साधनाताई बोत्रे मॅडम, सन्माननीय रमाताई गेलो साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या संस्थेच्या चाइल्ड वेलफेअर संस्थेच्या अध्यक्षा जैनाबी फरकर मॅडम, त्याचबरोबर या शाळेच्या चेअरमन सन्माननीय हलिमा फरकर मॅडम, सन्माननीय आरिफभाई, या संस्थेचे CEO आमचे साबू सर, आणि या संस्थेचे सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग, शिक्षेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निश्चितपणे आदरणीय साहेब जवळजवळ 20 वर्ष या संस्थेचा आणि माझा संबंध आहे. आदरणीय हलिमा मॅडम या ठिकाणी आपल्या बाजूला उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. ही संस्था संपूर्ण महिला या ठिकाणी चालवतात, त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेब गेले 2-3 वर्ष हलिमा मॅडम इमोची ट्रीटमेंट घेत आहेत, परंतु या संस्थेच्या प्रती त्यांचं एवढं माझ्या गावाप्रती, मला माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रती काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या सातत्याने
काम करत असतात, ज्या वेळेला आपल्याकडे हा शब्द माझ्या मार्फत या संस्थेच्या सभागृहाचा त्यांनी दिला, आपण तात्काळी विलंब न लावता आपण या ठिकाणी 10 लाख रुपये मंजूर केले. त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. साहेब, ही संस्था तशी हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे. या जर संस्थेचा चेअरमन मुस्लिम असेल तर या संस्थेचा प्रोफेसर असलेले आमच्या धोत्रे मॅडम आहेत आणि आमचे नंदू सर आहेत. आपले विद्यार्थी घडवण्यासाठी मुस्लिम बांधव देखील आमच्या या नंदू सरांच्या हातामध्ये आपली मुलं सोपवतात. याचा सार्थ अभिमान या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. भविष्याच्या काळामध्ये या गावामध्ये ग्रामपंचायत कशी काम करते तसं या गावात एक विकसित ट्रस्ट काम करत आहे. ग्लोबलचं आमचं युनिट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतंय. ही सगळी तरुण मंडळी आदरणीय साहेब बाहेर देशामध्ये आपल्या नोकरी धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने कामाला आहे, परंतु त्यांचं सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी आपल्या गावावर निश्चितपणे गावाच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपण काम करतोय. या गावामधला फुरुस कोयना रस्ता असेल साहेब, आपल्या माध्यमातून जवळजवळ 1,66 लाख रुपये या रस्त्याला आपण दिलेले आहेत. या ठिकाणी आपण या फुरुस गावामधलं जे ब्रिज आहे हा इंग्रजांच्या काळातला ब्रिज आहे आणि हा ब्रिज आता नादुरुस्त झालाय. आणि मी शब्द आपल्याकडे या ठिकाणी आम्ही आदरणीय बाबाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे टाकला. 1,40,00,00,000 रुपये आपण साहेब या ठिकाणी बजेटमध्ये या ठिकाणी आपण दिलेले आहे. याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय आदितीताईंचा देखील या ठिकाणी मनापासून उल्लेख करतो, कारण का या गावातल्या भगिनींचा थेट संपर्क आदितीताईंजवळ आहे. आणि त्याचबरोबर आज मी मिस करतो उष्णा मॅडमना या स्टेजवर, कारण का प्रत्येक समस्या त्या आदितीताईंपर्यंत थेटपणे पोहोचवू शकतात आणि म्हणून त्यांचा एका अर्ध्या रिंग मध्ये देखील आदितीताई फोन उचलतात. त्याचबरोबर आदरणीय अनिकेतबाईंची देखील आठवण काढतो की या ठिकाणी त्यांनी देखील आजचं हे बस स्टॉप आहे हे त्यांनी देखील त्याच्यासाठी आपल्या स्थानिक आमदार निधीतून या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणून एवढं चांगलं बस स्टॉप देखील त्या ठिकाणी झालेला आहे. त्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने साहेब या विभागाचा आराध्य दैवत असलेलं भगवान भुलेश्वराचं मंदिर देखील ह्याच गावामध्ये आहे आणि या भुलेश्वराच्या मंदिराला देखील साहेब भुलेश्वराचं मंदिर जवळजवळ 3.5 किलोमीटर वरती डोंगरावरती आहे आणि ते देखील आपण त्या ठिकाणी रस्ता देखील डांबरीकरण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून दिलेला आहे. त्याचा देखील उल्लेख मी या ठिकाणी या निमित्ताने करतो. या गावाची जलपाणी योजना साहेब होऊ घातलेली आहे आणि त्याच्यासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध आपल्याच माध्यमातून झालेला आहे. परंतु साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो, आजच्या या भौगोलिक परिस्थितीची रचना बघता आमच्या भुलेश्वराच्या टोकापासून आमची चौगुलेवाडी असेल, भुलेश्वरवाडी असेल, मधलीवाडी असेल, आमची गावडेवाडी असेल, या पलीकडच्या भागात कांगणेवाडी असेल, त्या बाजूला आमचा फलसोंडा मोल्ला असेल, नवानगर असेल, रेवाळेवाडी असेल, आमची पाटीलवाडी असेल, सुतारवाडी असेल, त्या ठिकाणी कुंभेवाडी असेल, या वाड्या विखुरलेल्या वाड्या आहेत आणि या वाड्यांच्या माध्यमातून जर काम करायचं असेल तर आपल्याला सुधारित अंदाजपत्रक करणं गरजेचं आहे. आदरणीय साहेब आज आपली आढावा बैठक आहे, या निमित्ताने आपण त्या अधिकाऱ्यांना सूचना करून पुन्हा त्या ठिकाणी जर एस्टिमेट झालं तर किमान त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला ही जवळजवळ 5 वर्षापूर्वी आपण मंजूर केलेली योजना अजून अस्तित्वात आली नाही, त्याचं काम देखील आपण अजून सुरू झालेलं नाही, त्याचा देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे आपण पाठपुरावा करत भविष्याच्या काळामध्ये साहेब हे पुरुष गाव आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चितपणे माझ्यासोबत आहे एवढं या ठिकाणी अभिवादन देतो. या माझ्या सगळ्या माता भगिनींचा मनापासून धन्यवाद देतो की आपला लहान भाऊ म्हणून सातत्याने मला या ठिकाणी उभं करतात. कुठलंही काम असेल तरी हक्काने सांगतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन शुभेच्छा देताना सांगतो. जय महाराज. या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवलेले बेलूस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. मी तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अस्सलाम वालेकुम और नमस्कार.
सोसायटीच्या या शैक्षणिक प्रांगणात खासदार निधीतून देण्यात आलेल्या अतिशय उत्तमपेक्षा सभागृहाचा लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, माझे सहकारी सुभावदेव जाधव, सतत या कामासाठी पाठपुरावा करणारे अनिल दिवाकर, महिलांचे जिल्ह्याचे अध्यक्ष शांताताई भोसले, प्रदेश सरचिटणीस रमाताई गिरोसे, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष सभागृहची जयनाबी परकार मॅडम, आमचे चेअरमन सभागृहची हलिमा परकार, फातिमाबी परकार, फैरोजा फारूक, उपाध्यक्षा नसीमाबाबी परकार, या शाळेच्या मुख्याध्यापका सौख्यावरती मनीषा धोत्रे, सगळे धोत्रे शाळेचे सीओ शाहबुद्दीन परकार, संस्थेचे सर्व महिला सदस्य, अध्यापक वर्ग, उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, शाळेचा सर्व इतिहास आमचे अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी सांगितला आणि मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो है, मुझे इस बात का गर्व भी है और अभिमान है कि हमारे सब महिला आकर उन्होंने एक ट्रस्ट स्थापित किया, सालों साल शिक्षा देने का प्रयास अतिशय जिस तरह से उन्होंने किया है और उसमें उनको कामें भी मिली हैं, इसके लिए तहे दिल से मैं शुरू में उनका अभिनंदन करता हूँ और उनके शुक्रगुजार भी हो रहा हूँ। अच्छा, या शैक्षणिक कालावधीमध्ये अशा वेळीचं शिक्षण उपलब्ध करणं, महिलांच्या पुढाकारातून शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि मग 10वी पर्यंतच्या नंतर ज्युनियर कॉलेजच्या पर्यंत नोंदणी काढणं, हे तसं अतिशय खडतर असं काम. परंतु आमचे अध्यक्ष मॅडम असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व महिला सदस्य भगिनी असतील, यांनी अतिशय मनोनिग्रहाने शिक्षणाच्या बाबतीमध्ये या संबंध क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं. त्या माध्यमातून शिक्षणाची झालेली प्रगती तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनुभवतो आहोत. पुरुष खेड तालुक्यातील एक मोठं काम त्या ठिकाणी अल्पसंख्याक सामाजिक मोठ्या प्रमाणावरती आहे. गावामध्ये कुटुंबी बांधवांची संख्याही आहे. इतर धर्मीय इतर समाजाचे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहत असतात. अशा वेळेला शैक्षणिक मूलभूत सुविधा निर्माण करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं गेलं. एखाद्या वेळेला एखादी संस्था सुरू करणं हे उत्साहाच्या वातावरणामध्ये शक्य असतं, पण त्याचं दीर्घकाळ सातत्य टिकवणं हे अतिशय अवघड काम असतं. ते तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्याने करून दाखवलं, त्याच्याबद्दल तुमच्या बुद्धीला मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आणि म्हणून असंख्य मुलं मुली शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं असेल, कोण कदाचित उच्च विद्याभूषित झालं असेल, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झेप त्या ठिकाणी घेतली असेल. नव्या पिढीच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या निर्माण करण्याचं कसं शैक्षणिक संस्थेच्या मार्फत दाखवलं जातं, त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक समोर त्या निमित्ताने करतात. आज यांनी पाठपुरावा केला, आपण सर्वांनी मागणी केली, त्यांना 10 लाख रुपयाचा खासदार निधी यांनी उपलब्ध करता आला. एक चांगलं स्टेज उपलब्ध झालं, एक चांगला हॉल उपलब्ध झाला. कुठलाही सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमाच्या साठी या हॉलची उपलब्धी मला खासदार निधीतून करता आली, ही तुम्ही करून देण्याचं मला भाग्य दिलं, म्हणून मी तुमचे आभार या निमित्ताने मानतो. तुमची अनेक मला अनेक गोष्टी करण्याची मानसिकता मनामध्ये असते, पण कुणीतरी पुढाकार घ्यावा लागत असतो, कुणीतरी आपल्या संस्थेची बाजू मांडावी लागत असते आणि त्याचबरोबर ती संस्थेच्या कामकाजाचा दर्जा हे टिकवण्याच्या दृष्टीकोनातून मेहनत घ्यावी लागत असते. तिथं आमच्या मुख्याध्यापिका धोत्रे मॅडम असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी असतील, अध्यापक वर्ग आणि हा सगळा पालक वर्ग, या सर्वांच्या शैक्षणिक विचारधारेतून या शिक्षणाची प्रगती झालेली तुम्ही आम्ही पाहू शकतो. तुम्ही मला एक निवेदन दिलंय, त्या निवेदनामध्ये 2-3 बाबी आहेत. त्याचे एक बाब प्रकाशाने जी आहे की ज्याच्यामध्ये संगणकीकृत व्यवस्थेसाठी जे आपण मागितलंय, दर्जेदार पैसे शिक्षण देण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची 2 भाग आहेत, एक इमारतीचा भाग वेगळा आणि एक दुसऱ्या
इंटरनल सुविधांच्यासाठी दुसरा भाग आहे. इंटरनल सुविधासाठी लागणारा जो दुसरा भाग आहे त्याला लागणारा निधी आता आचारसंहिता 2-4 दिवसांमध्ये जाहीर होईल अशी माझी माहिती आहे. मी का अधिकृत निवडणूक आयोगाला प्रतिनिधी नाही, पण केव्हाही जाहीर होऊ शकते. पण या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला ज्या अंतर्गत सुविधा लागणार त्या CSR फंडातून तुमच्या शाळेमध्ये पोहोच केल्या जातील. एवढी मी माझ्या कार्यक्रमात सांगितली. मला विश्वास आहे की त्या आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून, संगणकीकृत शिक्षणाच्या माध्यमातून, टॅबच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या मधून अतिशय उत्तम पद्धतीची बुद्धिमत्ता, तीव्र आकलन शक्तीच्या बळावरती इथले विद्यार्थी उद्याच्या भारताचे, आपल्या राज्याचे एक उत्तम पद्धतीचे सुसंस्कृत विचारधारेचे उच्च विभूषित नागरिक होतील अशा सदिच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज 1 जनवरी नए साल की शुरुआत हम मना रहे हैं, कर रहे हैं. नवीन वर्षाच्या नव्या सुरुवातीला या शैक्षणिकतून चाइल्ड वेलफेअर सोसायटीच्या या शैक्षणिक संस्थेतून एका शैक्षणिक कामाचा शुभारंभ झाला. आज सुरूचला सगळ्या प्रवासी वर्गाच्यासाठी आपण उत्तमपैकी पिकअप शेड त्या ठिकाणी बांधली. त्याच्यामध्ये अनिकेतचा आमदार निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आला. मला या ठिकाणी खासदार निधी उपलब्ध करून देता आला. याचा अर्थ तटकरे कुटुंबियाचं आणि राष्ट्रवादीचं सर्वाधिक प्रेम फुरुज गावावरती असं म्हटलं तर एका ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्षांची इथे सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा मिळत असते. हे प्रेम केवळ एका औपचारिक कारणासाठी नाही, पिढ्याने पिढ्या सालों साल उम्मीद रखते जब हम काम करने की कोशिश करते हैं, दिल से दिल, कंधे से कंधा मिलाकर नए बच्चों के लिए जो कुछ काम करने का हम मन में सोचते हैं वो आगे चलाने के लिए आने वाले इस साल में 2026 नई साल की नई शुरुआत, नई उमंग लेकर जब हम शुरू करते हैं, मुझे लगता है कि इस ऐतिहासिक क्षण पर अल्लाह ताला का, परमेश्वर का आशीर्वाद हमारे पीछे है. इसके लिए हम अच्छी तरह से काम करने का सोच रहे हैं. मैं फिर से आपको वादा करना चाहता हूँ तो इंटरनल आपके लिए कंप्यूटर हो और कुछ हो, जो कुछ आपने मंगा है इसी एजुकेशन साल में, शैक्षणिक साल हम बोलते हैं, इसी साल में यानी अप्रैल के पहले में बोला. जून के बाद फिर 26-27 एकेडमिक एजुकेशनल ईयर चालू होता है. मैं बात करता हूँ, मैं वादा देना चाहता हूँ 25-26 यही एजुकेशन साल में आपने जो मंगाया वो यहाँ पे ध्यान रखना. सारे गुरुजन, हमारे सब महिला भगिनी जो इस संस्था को लेकर जिस ढंग से आगे लेने की कोशिश करते हैं, मुझे लगता है एक अच्छा मिसाल हमारे अल्पसंख्यक समाज के महिलाओं ने न बल्कि केवल फुरुज गांव में निर्माण किया, न बल्कि केवल खेड़ में निर्माण किया है, न बल्कि केवल रत्नागिरी में किया है. हमारे महाराष्ट्र में पुरुष का चाइल्ड एजुकेशन सोसाइटी का नाम लेकर जब मैं महाराष्ट्र के कोने कोने में जाऊंगा, जब मैं देश के कोने कोने में अलग अलग हिस्सों की ले जाऊंगा, तब ये मिसाल देकर यहाँ की महिला कैसी शिक्षा में आगे आकर काम करते हैं पूरे देश में होने का कोशिश करूंगा. फिर आप सबको नए साल की मुबारक. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम और अल्लाह हाफिज. हॅलो, सर्व मान्यवरांचे मी चाइल्ड वेलफेअर सोसायटी आणि आयटी संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या छोटेखानी समारंभ या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. तसेच आमचे शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि संस्थेचे पदाधिकारी यांना त्यांची इच्छा आहे की साहेबांसोबत त्यांना एक फोटो काढायचा आहे. All teachers of IES have come forward to take one photo with Dr. sir. ए इधरशी वेला दिल जिंकला. खाली जिंकला. येस येस येस. या इथे घेऊया, इथे घेऊ.
हे जरा हातात ठेवून ओके ही ह्यांचं आहे यास्मिन मॅडम ओके इधर है यास्मीन चालू ठेव चालू ठेव थँक्यू हो जरा जाऊ दे मी काय सोय आता बघा सगळी सर एक सेल्फी सर एक लाईव्ह मी काय सगळ्याच बघू होता नको सगळा बघू. हे आम्हाला हेलिकॉप्टर दाखवूया ना त्याला गाडी घेऊन ऑफ करू का? चर गाडीची लिंबू पड काय आणलं? बाजू आहे बाजू आहे. ए काय तू म्हणशील असतोस